पुणे के एक विक्षिप्त और जिद्दी युवक गौरव आहूजा का मामला अभी ठंडा नहीं हुआ कि पिंपरी चिंचवड में भी एक ऐसा ही मामला सामने आया है। दिल दहला देने वाली इस घटना में 27 साल के एक युवक ने अपनी मां से नशीला पदार्थ के लिए पैसे मांगे थे। पैसे नहीं मिलने पर सोसाइटी के निवासियों की 13 बाइक में आग लगा दी। युवक द्वारा बाइक में आग लगाने की पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। ये घटना पिंपले नीलक पिंपरी शहर के इलाके में घटी है। ये घटना इसी सोसाइटी के मौर्य क्षितिज बिल्डिंग में हुई। घटना की जानकारी उसी सोसाइटी के निवासी स्वप्निल शिवशरण पवार नामक युवक ने दी थी और सोसाइटी के निवासियों द्वारा शिकायत दिए जाने के बाद सांगवी पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया। मां के अनुसार उसका बेटा उच्च शिक्षित है। स्वप्निल की मां ने खुद पुलिस से शिकायत की कि वो ऐसा इसलिए कर रहा है क्योंकि वो नशे का आदी है और पैसे नहीं देने पर परिवार को जान से मारने की धमकी दे रहा था और गाड़ियों को जलाने की भी धमकी दे रहा था। माझ्या भावाचं नाव आहे स्वप्नील शिवशरण पवार। तो गेल्या 10 वर्षापासून आमच्या घरांना खूप त्रास देतोय। तो व्यसन करतो, गांजा दारू या सगळ्या व्यसनी करतो। त्याला आम्ही खूप वेळा 3 वेळा तरी मिनिमम व्यसन मुक्तीला टाकून आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न केलाय। पण आता कसं आहे की तो आम्हाला जीव घेण्याची धमक्या वगैरे देतो, जिवंत जाळायची धमक्या वगैरे देतो। तर ह्या गोष्टीला आम्ही 3 तारखेला कंप्लेंट वगैरे तक्रार केली। त्याच्यानंतर 4 तारखेच्या रात्री तिने येऊन आमच्या पार्किंगला गाड्या वगैरे जाळून आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। माझी पोलिसांना एवढी विनंती आहे की त्याला लवकर सोडू नका, कारण जर तो आता सुटला तर तो आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल। खूप वेळा त्याचा आम्हाला त्रास होतोय, सोसायटीच्या लोकांना त्रास होतोय। आज सिलेंडर जर एखादा फुटला असता तर अख्ख्या बिल्डिंग मधले लोक मेले असते, जवळपास 100 लोक मेले असते। तो अजून पण दुसऱ्या दिवशी फोन करून लोकांना हे सांगतोय की मी बिल्डिंग जाळणार दुसऱ्या दिवशी। नशिबाने त्याला अटक केली, तर आता तुम्ही त्याच्यावर पूर्ण कारवाई करा हीच माझी पोलिसांची विनंती आहे। त्यांनी एकूण 13 गाड्या जाळल्या आणि त्याचं हे करण्याचा उद्देशच हे आहे की त्याला फक्त पैसे पाहिजे नशा करण्यासाठी। तो दररोज घरी 2-2 हजार करत भांडणं करून पैसे वगैरे घेऊन जातो। आम्ही वैतागून पैसे देतो जीवाला घाबरून, पण शेवटी त्यांनी गाड्या जाळायचा टाकला। आता जवळपास 10 वर्षापासून त्याचा त्रास आहेच आम्हाला। ह्याच्या अगोदर त्यांनी 2020च्या काळी माझ्यावरती कोयता काढला होता। माझ्या बोटाला जखम झाली होती, त्याची पण नोंद मी पोलिसांमध्ये केलेली आहे। कसा वाटला हे दम देतोय? अजून पण म्हणतोय जो जिथे त्या कामाला जाते ना तेवढ्या सगळ्या सोसायट्या पेटवतो मी। पोलिसांची मागणी एवढंच आहे की त्याला प्लीज सोडू नका। त्याच्या पायात माझा नवरा गेलाय, माझा घरदार गेलाय। आता हे माझं बँकेचं लोन आहे अजून मला, ते पण आमचे मिस्टरचा संबंध चांगला आहे, मला बँकेने थोडा टाइम दिलाय। त्यांचे 2 गॅरंटर होते, त्या गॅरंटरनी थोडेफार पैसे भरलेत आणि असं एवढंच मागणं की त्याला सोडू नका। त्याला सोडले की आमची तर आहेच, आमची 2 जीव तर जाणार, पण आखी बिल्डिंग तो जाळणार आणि शेजारी पाजारच्यांचं बी जाळणार। समोरच्या चाळीत त्यांना बी दम देतो। त्यांच्या बी सांगितलं की बिल्डिंग जाळतो, तुमचं घर जाळतो, तुमचं हे करतो। ते पण भाऊ मागच्या वर्षी होते। आम्ही इथं चांगले स्वभाव आहेत आमचा म्हणून ते हेतले लोक आतापर्यंत दम काढले। आताच्या आता ते लोक आम्हाला बाहेर हो म्हणायला लागले। मी कुठं जाणार मला सांगा, मला सहारा द्या, कुठं जाणार मी? मला एवढंच माझं हे बघा, माझं पोरगा शिकतोय, मी महिन्याला 8-9 हजार रुपये कमवते, त्याच्यात मी दोघांना खायला प्यायला घालते। माझं पोट तर बाहेरच भरतंय, मी या दोघांसाठीच करते। आणि तो तिथं म्हणतोय की माझी आई सावत्र आहे, मी दर आठवड्याला बकऱ्याचं मटण आणून करते। कोण करते का? माझा हे पोरगा वेज आहे, खाते कोण? तो आणि मीच खातो। मी तर बाहेरच असते, तर त्याच्यासाठीच मी करून ठेवते। आणि तिथं म्हणते की माझी आई सावत्र आहे हे, आणि त्याला 1000 रुपये नाही म्हणलं की लगेच तिथं 2000ची नुकसान करतो। या गोष्टी त्याला म्हणजे व्यसनाधीन झालेला आहे। तो माती फिरू नाहीये। लोकांचा असा भ्रम आहे की तो माती फिरू आहे। तो खूप हुशार आणि चालक आहे। त्याला आई वडिलांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण शिकवलेलं आहे, ठीक आहे। त्याची काही त्यामध्ये तो माती फिरू हा नाही आहे हे मी सिद्ध करू शकतो, किंवा तुम्ही मेडिकल सुद्धा करून चेक करू शकता। म्हणजे आम्हाला काही त्रास नव्हता, पण तो दम देतो की बाबा सोसायटी पेटवून हे करण ते करण, आणि तो जे सांगितलं ते केलेलं आहे त्यांनी। त्यामुळे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत प्रशासनाला विनंती आहे की त्याला अजिबात जामीन मंजूर करू नये। आणि त्याच्यामुळे 50-60 लोक जे इथे राहतो आम्ही त्यांचा जीव धोक्यात आहे। त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी। तो नक्की म्हणजे काय, घरी येऊन त्याने सांगून गेला वाटते 2-3 वाजता। आईला धमकी दिला, लहान भावाला धमकी दिला, तू मला पैसे दे नाही तर बघ मी तुझ्या गाड्या पेटवून टाकतो। तो स्वतः बोलला। आम्ही त्याशी जेलमध्ये बोलला गेलतो म्हणजे चौकीला। तो म्हणला तुमच्या गाड्या पेटवली नाही, माझी गाडी पेटवली। मी म्हणतो तुझी गाडी पेटवली तर तो बाहेरून पेटावत होता, मी तुमची गाडी जाळलीच नाही, असं तो आम्हाला उत्तर देतो। सांगवी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 72/2025 अन्वय दिनांक 5 मार्च 2025 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 326F प्रमाणे दुचाकी वाहने जाळल्याचा एक गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये सदर बिल्डिंग मधलाच रहिवासी स्वप्नील शिवशरण पवार वय वर्ष 27 याने आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये असलेले 13 दुचाकी वाहनं हे जाळल्याचे निष्पन्न झाले आहे। त्या अनुषंगाने सदर आरोपीला आपण
गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये प्रथमदर्शनी सदर आरोपीचं आपल्या आईशी जे भांडण झालं होतं त्या रागाच्या पर्यावसनातून त्यांनी हे कृत्य केल्याचं निष्पन्न होत आहे. सदर आरोपीवर या अगोदर एक शरीराविरुद्धचा एक गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र.